ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवांकडनं नानाविध सृष्टी कशी निर्माण झाली त्याचं वर्णन मैत्रेयी विदुरांकडे करतायत. 4 वर्ण, 4 आश्रम, 4 दिशा, 4 वेद, 4 उपवेद असं बरंच काही गोष्टी सांगून झाल्यानंतर आता ते सांगायला लागले की पहिल्यांदा सांगितल्या क्रमानच अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती अशा 4 प्रकारच्या विद्या ब्रह्मदेवांकडनं निर्माण झाल्या. आणि त्याचप्रमाणे हु हु, भुवाहा, स्वहा आणि महाहा या 4 व्याहृती सुद्धा त्यांच्या मुखातून निर्माण झाल्या. म्हणजे 4 विद्या आणि 4 व्याहृती या ब्रह्मदेवांच्या मुखातून निर्माण झाल्या आणि ब्रह्मदेवांच्या हृदयाकाशातून ओंकार प्रकट झाला. ह्याच्यातली अन्वीक्षिकी जी आहे विद्या ही मोक्ष प्राप्त करून देणारी आत्मविद्या आहे. दुसरी जी त्रयी विद्या आहे ती स्वर्गाची फल मिळवून देणारी कर्मविद्या आहे. वार्ता विद्या म्हणून जी आहे ती शेती व्यापाराची विषयक ज्ञान मिळवून देणारी विद्या आहे. आणि दंडनीती जी आहे ती राजनीती आहे. राजकारण कसं करावं, राजधर्म काय हे सगळं सांगणारी विद्या आहे. ह्या 4ही विद्या माणसाचं जीवन संपन्न करायला अत्यंत आवश्यक आहे. कारण लौकिक जीवन जगताना तुम्हाला अन्न, संपत्ती, वैभव हे लागतं. त्या दृष्टीने वार्ता म्हणजे शेती व्यापाराची जी विद्या आहे ती आवश्यकच आहे. हे करत असताना काही चित्तामध्ये ज्या काही निर्णया कामना उठतात त्या कामनांच्या पूर्तीसाठी त्रयी विद्या लागते. ज्याच्यामुळे स्वर्गाची प्राप्तीसाठी काही ना काहीतरी यज्ञ किंवा जपजाप करावं लागतं. 4 माणसं एकत्र आली की कोणी कोणाशी कसं वागायचं, कोण कोणाला आपल्या स्वार्थामुळे दूर ढकलतो किंवा जवळ ठेवतो, हे सगळं राजकारणाचाच भाग आहे. मग 4 लोकांवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला राजकारण कळलंच पाहिजे. त्या दृष्टीने दंडनीती ही आवश्यक आहे. आणि लौकिक जीवन जगत असताना एक क्षण आमच्या आयुष्यात असा यायला पाहिजे, यावा की ह्याच्यातून बाहेर पडून या लौकिक जीवनाच्या वर उठून ज्याच्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं त्या भगवंताची प्राप्ती करण्याची इच्छा मनात यावी. आणि तशी जर इच्छा मनात आली तर त्याच्यासाठी मार्गदर्शक असणारी अन्वीक्षिकी विद्या आहे तिचाही माणसानं स्वीकार करायला पाहिजे. पुढे या 4 व्याहृती निर्माण झाल्या. त्या प्रत्येक मंत्रात कुठे ना कुठे त्या व्याहृतींचा उल्लेख येतो. पुढे ब्रह्मदेवांच्या निरनिराळ्या अवयवातून वेगवेगळे छंद निर्माण झाले. रोमांपासून औष्णिक छंद निर्माण झाला, त्वचेपासून गायत्री छंद निर्माण झाला, मांसापासून त्रिष्टुप छंद निर्माण झाला, स्नायूपासून अनुष्टुप झाला, अस्थींपासून जगती छंद निर्माण झाला, मज्जेपासून पंक्ती छंद निर्माण झाला आणि प्राणांपासून बृहती छंद निर्माण झाला. आणि अशाच प्रकारे आज आपण जी भाषा निरनिराळ्या स्वर आणि व्यंजनातून प्रकट करतो त्यांची सुद्धा उत्पत्ती कशी झाली ते मैत्रेयींनी विदुरांना सांगितलं की जीवातून क वर्गाची पंचवर्ग जे आहेत क ख ग घ ङ च छ ज झ य वगैरे हे स्पर्शवर्ण निर्माण झाले आणि देहातून स्वरवर्ण निर्माण झाले. अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ लु लु ए ऐ ओ औ अं आहा हे म्हणजे ज्याला आपण बाराखडी म्हणतो हे स्वर त्या देहातून निर्माण झाले. पुढे त्यांच्या इंद्रियातून श श स ह हे उष्मवर्ण निर्माण झाले आणि
बलातून य र व ल व हे वर्ण निर्माण झाले. ब्रह्मदेवांच्या क्रीडांमधनं सहज खेळता खेळता निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, धैवत आणि पंचम हे 7 स्वर निर्माण झाले की जे भारतीय संगीताचा प्राणाधार मानले जातात. त्याच्यातून निरनिळ्या रागिण्यांची निर्मिती झाली. मैत्रेयजी विदुरांना सांगतायत की ब्रह्मदेव हे शब्द ब्रह्मस्वरूप आहेत आणि ते वैखरीद्वारे व्यक्त होतात आणि ओंकार रूपातून तसे ते अव्यक्त आहेत. तसंच ह्या सगळ्याच्या पलीकडे सर्वत्र जे परिपूर्ण असं परब्रह्म आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्रादी रूपांमध्ये भासतं. म्हणजे संपूर्ण या विश्वाला, ब्रह्मांडाला ज्यानं निर्माण केलं अगदी ब्रह्मदेवांसकट तो परब्रह्म परमात्मा ह्या सगळ्या नानाविध रूपांनी आपल्याला जाणवतो. हे सगळं निर्माण झालं पण तरी सुद्धा ब्रह्मदेवांना एकदा असं जाणवलं, एकीकडे ते दूषित शरीर टाकून दिलेलं होतं, त्याच्यातून अंधार निर्माण झाला, नवीन शरीर घेतलं, विश्वाच्या विस्ताराचा संकल्प केला, विचार केला, मरीची इत्यादी 10 मानसपुत्रांची रचना केली, त्यांना सृष्टी विस्तार करायला सांगितला. पण तरी सुद्धा ते मनात चिंता करायला लागले की आश्चर्य आहे, मी सतत निरंतर प्रयत्न करून सुद्धा प्रजेची वृद्धी काही अपेक्षेप्रमाणे होत नाही, जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. आणि मग त्यांना असं वाटलं की ह्या संकल्पाच्या सिद्धीच्या आड निश्चितपणे काही ना काहीतरी दैव येत आहे, त्या दैवानच काहीतरी विघ्न निर्माण केलेलं दिसत आहे. तेव्हा यथोचित क्रिया करणाऱ्या ब्रह्मदेवांना सुद्धा अशा प्रकारच्या दैवाचा जेव्हा विचार करायला लागला, ती चिंता त्यांना लागून राहिली, तेव्हा अकस्मात त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. क हे अक्षर हे ब्रह्मदेवांचं नाव सांगितलं जातं. क म्हणजे ब्रह्म. आणि ते विभागलं म्हणून ते जे 2 भाग तयार झाले त्यांना काय असा शब्द तयार झाला. आपण मराठीत किंवा संस्कृतमध्ये काय, काया हे शरीरार्थी जे शब्द वापरतो त्याची निर्मिती क म्हणजे ब्रह्मदेव आणि त्यांचे झालेले 2 भाग काय याच्यापासून ते शब्द निर्माण झालेले आहेत. आणि त्या दोघांपासून एक भाग पुरुषाचा झाला आणि एक भाग स्त्रीचा झाला. त्यातला जो सौर प्राधान्याचा भाग होता, ब्रह्मदेवांच्या देहाचे जे 2 भाग झाले त्यातला एक जो सौर शक्ती प्रधान भाग होता तो पुरुष झाला आणि सोमशक्ती प्रधान जो भाग होता तो स्त्री झाला. हा जो पुरुष भाग झाला तो त्याग प्रधान धर्म झाला आणि जो स्त्री भाग होता तो धर्म प्रधान धर्म झाला. आणि हे दोन्ही भाग प्राकृत रूपानं एकमेकांपासून पूर्णतः सुटे आणि स्वतंत्र झाले. ह्या दोघांच्या भागांना एकाला स्वयंभुव नाव पडलं पुरुषाला, आणि जो स्त्री देह होता त्याला शतरूप असं नाव पडलं. ब्रह्मदेव हे स्वयंभू आहेत आणि म्हणून त्यांच्यापासून जो पुरुष झाला त्याला स्वयंभू असं म्हटलं गेलं. आणि तो
सार्वभौम सम्राट मनु झाला आणि ती जी स्त्री शतरूपा नावाची ती त्याची महाराणी झाली आणि पुढे तेव्हापासून मिथुन धर्मानं म्हणजे स्त्री पुरुषांच्या समागमातून प्रजेची वृद्धी व्हायला लागली आणि अशा प्रकारे स्वयंभू मनु आणि शतरूपा स्त्री त्याची राणी यांना 5 अपत्य झाली. 2 मुलगे झाले, एकाचं नाव प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव उत्तानपाद आणि 3 मुली झाल्या. पहिली आकुती, दुसरी देवहूती आणि तिसरी प्रसूती. त्यातली जी आकुती आहे तिचा विवाह मनुनी रुची नावाच्या प्रजापतीशी केला. मधली जी कन्या देवहूती तिचा विवाह कर्दम प्रजापतीशी केला आणि धाकटी जी प्रसूती तिचा विवाह दक्ष प्रजापतीशी केला. आणि आज दिसणारा सगळा संसार, ही सगळी मनुष्य प्रजा ही ह्या 3 कन्यांच्या पुढच्या संततीतून तयार झालेली आहे. पुढे हा सगळा कथाभाग ऐकल्यानंतर परीक्षिताच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली आणि त्याने शुकदेवाला विचारलं की मैत्रेयांच्या मुखातून ही परमपुण्यमयी कथा मी ऐकली, आपण सांगितलेली, विदुरांनी सुद्धा ऐकली. ती ऐकल्यानंतर विदुरांनी पुन्हा मैत्रेयांना विचारलं की ही जी भगवंताची कथा आहे त्यामध्ये इतका अनुराग निर्माण होतो की ही कथा संपूच नये. तेव्हा विदुर पुढे काय म्हणाले हे मी तुला सांगतो, असं शुकदेव परीक्षिताला सांगतात. आणि विदुर म्हणायला लागले की स्वयंभू ब्रह्माजींचे जे पुत्र आहेत स्वयंभू महाराज, त्यांनी आपली पत्नी शतरूपा मिळाल्यानंतर पुढे काय काय केलं. राजर्षी स्वयंभू मनु त्यांचंही चरित्र ब्रह्मदेवांसारखंच पवित्र असणार, आपण ते मला ऐकवावं. कारण स्वयंभू मनु हे भगवान श्री विष्णूंच्या ठिकाणी शरण्य बुद्धी असलेले होते आणि त्यामुळे त्यांचं चरित्र ऐकण्यात सुद्धा माझ्या मनात खूप मोठी श्रद्धा निर्माण झाली आहे. ज्यांच्या हृदयामध्ये भगवान मुकुंदांचे चरणकमल स्थिर आहेत, विराजमान आहेत, त्या भक्तांच्या गुणांना ऐकणं हे सुद्धा सामान्य माणसांना पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासापेक्षा सुद्धा मोठं फळ आहे. किंवा त्या शास्त्राभ्यासामुळे जे काही श्रम होतात त्याच्यातून विश्रांती देणारं फळ आहे, असं अनेक विद्वानांनी सुद्धा सांगून ठेवलंय. तेव्हा आपण ते मला सांगावं. शुकदेव परीक्षिताला म्हणाले की विदुर स्वतः सहस्रशीर्ष भगवंताच्या म्हणजे श्रीहरींच्या चरणाचे आश्रित भक्त होते आणि तेव्हा त्यांनी अत्यंत विनयानं भगवंतांच्या कथा ऐकण्यासाठी विनंती केली, ऐकवण्याची विनंती केली आणि मुनिवर अशा मैत्रेयांना ते सांगण्याची प्रेरणा दिली. तेव्हा मैत्रेयांचा सुद्धा त्यांचं मन आनंदानं भरून गेलं, अंगावर रोमांच उभे राहिले आणि मग ते त्यांना सांगायला लागले. काय सांगितलं त्यांनी पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.